नंदा पाटील। आज मी सिंधुताई सपकाळ यांचे व्यक्तिमत्व सादर करीत आहे। मी जे शिकले, जे अनुभवले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे आले आहे। मला 700 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत। ते मिळवण्यासाठी तितकाच मोठा संघर्ष करावा लागतो। माझा जन्म 14 नोव्हेंबर 1947 साली वर्धा जिल्ह्यात झाला। मुलगी नको असताना मुलगी झाली म्हणून माझे नाव जिंदी असे ठेवण्यात आले। खतरनाक प्रवास होता। ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी मी अवघ्या 10 वर्षाची होते। मी नांदायला गेले त्यावेळी मी 11 वर्षाची होते। घरच्यांनी आणि सासरच्यांनी मला हाकलून दिलं त्यावेळी मी 20 वर्षाची होते। वाटेतला प्रवास असा होता, वाटेत मी घरातून हाकलून काढलं त्यावेळी मी गरोदर होते। गरोदर असताना मी वाटेत फरफटत मला एका गाईच्या गोठ्यात नेऊन सोडण्यात आलं। तिथेच मला एक गाई भेटली आईच्या स्वरूपात। तिने माझे संरक्षण केले। तिथेच माझे बाळ पडलेले होते। गाईने तिच्यासोबत येणाऱ्या गायींना तिच्या भाषेत सांगितले की इथं माय आणि लेकरू पडलेलं आहे। त्याचं संरक्षण त्या गाईनं केलं। मी गाईला वचन दिलं। गाईला म्हटलं, मी तू गाई असताना माझी माता बनलीस, मी तुझी आई असताना मी माता बनेन असं गाईला वचन दिलं। रक्ताचे ते माशेपर्यंत मी तुझी आई बनीन असा प्रवास माझा चालू होता। रस्त्यात जाताना मी 10 दिवसाची बाळंतीण असताना बाळाला सोबत घेऊन मी बाळाची नाळसुद्धा मी स्वतः 16 वेळा दगडाने कापली। बाळाला सोबत घेऊन मी रेल्वेत भीक मागायचं ठरवलं। भीक मागत असताना सर्वात मोठा शत्रू माझा रेल्वेचा टीसी। तो मला खाली उतरवायचा, मी आणि चढायचे, मी उतरवायचे आणि तो मला हाकलून द्यायचा। मी एक वेळ ठरवलं, आता आपण मरून जायचं। भीक मागितली, मिळालेली भाकरी खाल्ली आणि बाळाला सोबत घेऊन मी असंच चालत होते। चालता चमत्कार झाला। मी मरायचं ठरवलं। मरना नहीं मांगता है कल की बात खुदा के हाथ असं म्हणून मरायचं ठरवलं मी। त्यावेळी चालत असताना मनात विचार आला मरून जायचं म्हणून। मी मिळालेली भाकर पोटभर खाल्ली, पाणी पिले, मुलीला सोबत घेतलं आणि चालायला लागले। चालता रेल्वे स्टेशनवर एक भिकारी अचानक माझ्या दृष्टीस पडला। तो जोरजोराने ओरडत होता, मला भूक लागली रे बाबा, मला पाणी पाजा, मला पाणी द्या, मला भूक लागली। पटकन माझ्या मनात विचार आला। मी भाकरी नेऊन त्याला खाऊ घातली, पाणी पाजलं आणि तो मेलाच नाही की हो, तो मेलाच नाही। तसं मी जगले तसं तुम्ही जगा। स्वतः दुसऱ्याच्या लेकराची आई व्हायचं असेल तर आपल्या मुलीला दूर ठेवावं लागेल। त्यासाठी माझ्या मुलीला मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली। तिथे BA शिक्षण झालं। पतंगराव कदमानी PMW इथे शिक्षण केलं आणि आज मुलगी माझी ती एका मुलीची आई झाली आणि मी 1000 लेकरांची माय झाले। आणि माझं 3 राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला। APJ अब्दुल कलाम मुखर्जी यांनी तर मला माता म्हणून सत्कार केला माझा। त्यातच मी एक मोठं महान कार्य केलं। पतींना माझ्या मी माफ केलं आणि सासरच्यानी माहेरच्यानी माझा सत्कार केला। त्यावेळी माझे पती रडत होते। मला बरं वाटत होतं आणि मी त्यांचा परिचय करून दिला हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ आहे। ते आता माझ्या संस्थेत माझ्यासोबत काम करत आहेत।